पुण्याजवळ सिंहगड रस्त्यावर असलेल्या रासायनिक कारखान्यात आज स्फोट झाल्यानं 2 कामगार ठार झाले तर 3 कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. फायबर मोल्डिंग विभागात हा स्फोट झाला त्यावेळी 11 कामगार तिथं होते. वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव आणि अपुरं मनुष्यबळ ही राज्यातल्या अनेक गावांमधली परिस्थिती. अशा परिस्थितीत व्यक्ती आणि समाजाच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली तर हे चित्र कसं बदलू शकतं याचा वस्तुपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आणदूर इथल्या हॅलो फाउंडेशननं घालून दिलाय. खरा भारत ग्रामीण भागातच वसलाय हे केवळ कागदोपत्रीच खरं आहे. प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्यापासून आधुनिक सोयीसुविधांपर्यंत प्रत्येक गोष्टीचं दुर्भिक्ष गावागावांतून अस्ताव्यस्त पसरलेलं दिसतं. किरकोळ आजारांवरच्या उपचारांसाठी सुद्धा गावात वैद्यकीय सुविधा नाहीत हे तिथलं चित्र. यावर पर्याय म्हणून 1980 मध्ये डॉक्टर शशिकांत अहंकारी यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह हॅलो ग्रुपची स्थापना केली. डॉक्टर अहंकारी आपल्या सहकाऱ्यांसह तिथल्या गावागावात जाऊन आरोग्य सेवा पुरवायला लागले. कामाची गरज वाढत गेली आणि व्यापही वाढत गेले. त्यातूनच हॅलो मेडिकल फाउंडेशन 1992 मध्ये स्थापन झाली. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आजवर अनेक महिला कार्यकर्त्या तयार झाल्या. त्याबरोबरच भारत वैद्यही गाव पातळीवर प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवायला लागले. माझी इच्छा मोप करण्याची होती, पण घरची असं करू देत नव्हते मला. मग मी तसंच मी न ते घरच्यांचं ऐकता मी करते असं मी होकार दिले. मग दिल्यानंतर मी तसंच ट्रेनिंगलाही जाण्याचं ठरवले. हॅलो मेडिकलमध्ये मी भारत वैद्य कार्यकर्ती म्हणून आज काम करते. तर आज एक खोरटीत मी डॉक्टर म्हणूनच मी काम करत आहे. आजवर 1 लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार करणं त्यामुळे शक्य झालं. समाजाचं स्वास्थ्य समाजानंच सांभाळलं तर 90% जास्त आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध होतील या तत्वावर काम करत सोपी सरळ उपचार पद्धती तळागाळात उपलब्ध करून देण्याचा हॅलो फाउंडेशनचा हा प्रयत्न मार्गदर्शक ठरावा असाच आहे. या कार्याचा उचित गौरव म्हणून नुकतंच हॅलो फाउंडेशनला महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. हॅलो फाउंडेशनच्या कार्याविषयी अधिक जाणून घेऊया संस्थापक डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल सह्याद्रीच्या परिवाराकडनं तुमचं अभिनंदन. आभारी आहे मी तुमचा. हॅलो चळवळ सुरू करून 25 वर्ष झाली आणि आणदूरमध्ये काम उभं करून 14 वर्ष झाली. आपण आणि आपली पत्नी बरोबरीने त्याही तुमच्या कामात सहभागी झालेल्या आहेत. काय एकूण त्या मागची प्रेरणा काय होती? एवढी वर्ष तुम्ही सातत्यानं काम केलं, पण जेव्हा काम उभं करायचं ठरवलं तेव्हाची प्रेरणा काय होती? हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या कार्याची पूर्ण प्रेरणा ही खरं म्हणजे औरंगाबादला सुरू केलेल्या हॅलोच्या चळवळीतून आहे. 1978 साली ज्यावेळेला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळेला त्यांनी अलमाईट आटा येथे सर्वांसाठी आरोग्य 2000 याच्यावरती जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीमध्ये सही केली. त्यावेळेलाच असं लक्षात आलं की हे सर्वांसाठी आरोग्य 2000 ही घोषणा जर खरी ठरवायची असेल, लोकांच्या दारापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवायची असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रावरती असणारा वैद्यकीय अधिकारी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो वैद्यकीय अधिकारी जेवढा सक्षम आहे, सामाजिक जाणीवेने समृद्ध आहे, तेव्हाच ही सर्व आरोग्यसेवा त्या दारापर्यंत पोहोचू शकते. मला या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. माझ्या आणदूरच्या आम्ही ज्यावेळेला काम सुरू केलं त्यावेळचं आणदूरच्या जवळच एक वत्सलानगर नावाची वस्ती आहे. त्या वत्सलानगरच्या वस्तीमध्ये असणारी एक सखूबाई भोसले नावाची पारधी समाजातली बाई पहाटे 4 वाजता बैलगाडीतून आमच्या दवाखान्यामध्ये तिला नवऱ्याने घेऊन आले. आम्ही वरच्या मजल्यावरती राहतो, खाली आमचा दवाखाना होता. गाडीचा आवाज ऐकून आम्ही खाली आलो. त्यावेळेला पत्नीने त्यानं दवाखान्यामध्ये डॉक्टर शुभांगीनी तपासायला मध्ये घेतलं. काय कहाणी होती माहिती आहे तिची? कारण ती सखूबाई आमची म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामधल्या पूर्ण कामाची फार मोठी एक प्रेरणा आणि आमची झोप उडवणारी बाई ठरली आहे. सखूबाई ही पारधी समाजातली. तिचं एक लहानसं खोपटाचं घर. रात्री 9-9:30 वाजता तिला पोटामध्ये बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या. अंधार होता. घरामध्ये एक लहानशी चिमणी होती. मग बाजूचीच एक घरातली असलेली पारध्याच्याच घरातली एक बाई तिथे नवऱ्याने तिला बाळंतपणासाठी बोलवली. 2-3 तासाच्या काळानंतर तिला बाळंतपण सुरू झालं. मूल बाहेर आलं, रडायला लागलं आणि चिमणीमधलं रॉकेल संपलं आणि दिवा विझला. अंधारातच मग त्या बाईने पोटावरून हात फिरवला त्या पारध्याच्या जवळच्या आलेल्या आणि तिला असं वाटलं की आणखीन एक मूल मध्ये आहे. आणि मग तिनं काहीतरी एक सनकाड्या वगैरे घेतल्या, त्या चुलीमध्ये घातल्या, जाळ केला. तेवढ्या उजेडामध्ये ती बाळंतपण करायला लागली. तिला ते सुधरेना म्हणून आणखीन एका बाईला दुसऱ्या बोलवलं. ती बाई आली. ती म्हणाली की कळा घे. वास्तविक वर पडायची होती. मूल बाहेर आलेलं होतं. त्या दोघींनाही कळालं नाही. आणि मग त्या आलेल्या बाईने काय केलं माहिती आहे? त्या बाईने आता ही बाई कळाच घेत नाही म्हणून तिनं चक्क ती तिच्या पोटावरती गर्भाशयाच्या पिशवीवरती उभीच राहिली 2 पाय ठेवून. आणि त्या पोटामधली वर आणि त्या वरीबरोबर पोटातलं म्हणजे गर्भाशय आहे, ते गर्भाशयाची पिशवीच बाहेर आली.
त्या अवस्थेमध्ये तिला बैलगाडीतून दवाखान्यात आणलेलं होतं. डॉक्टर शुभांगीने तिच्यावरती उपचार केले, भूल दिली, गर्भाशयाची पिशवी मध्ये बसवली. पण या एका उदाहरणामध्ये अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसून आल्या. दारिद्र्य, आमच्याकडे हा नॅशनल हायवे 9 नंबरवरचं अणदूर हे गाव आहे, पण तिथे कुठे दिवा नाही, खोपटाचं घर, रॉकेलचा भ्रष्टाचार मिळत नाही, अज्ञान आहे, शिक्षण नाही, गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, आमचे दवाखाने आहेत, पण घरापर्यंत जाणारी आरोग्यसेवा नाही. या सगळ्याशी आरोग्याचा प्रश्न कसा जोडलेला आहे, हे इतकं भयानक स्वरूप की जे आम्हाला त्या दिवसापासून सखूबाईंची आमची झोप उडवलेली आहे, की अशा अनेक प्रसंगाला काय पद्धतीनं पर्याय शोधायचा हे आमचे प्रयत्न होते. आणि पण ज्यावेळी तुम्ही हे काम करायचं ठरवलं त्यावेळी एकतर दोघंही, तुम्ही आणि तुमच्या पत्नी दोघंही उच्च विद्याविभूषित आहात आणि डॉक्टर झाल्यानंतर मोठ्या शहरात जावं, भरपूर पैसा कमवावा, नाव मिळवावं, असं एकूण सगळं आपल्याही पुढची पिढी म्हणजे मुलं बाळं त्यांनाही अजून चांगलं शिक्षण द्यावं अशी एक आस असते सर्वसामान्यपणे. पण हे सगळं सोडून ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही काम सुरू केलं त्यावेळी तुमच्या कुटुंबियांचं कसं एकूण ह्या सगळ्या बघण्याकडे दृष्टिकोन होता आणि तिथल्या लोकांनी कसं खास करून राजकीय क्षेत्र आणि इतर लोकांनी पण त्यावेळी कशा पद्धतीनं तुम्हाला सहकार्य दिलं? माझा जन्म खुदावडी गावामधला, अणदूरपासून 3-4 किलोमीटरवरती. आणि मी अणदूरच्या शाळेमध्ये शिकलेलो. अणदूरच्या शाळेमध्ये शिकत असताना शाळेमध्ये बरेचसे संस्कार माझ्यावरती झालेले होते. आणि त्या काळामध्ये त्या संपूर्ण परिस्थिती लहानपणापासून बघितलेली होती. माझ्या घरामधले माझे भाऊ प्राध्यापक असलेले वगैरे त्यांनी मला शिकण्यासाठी औरंगाबादला नेलं. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या वेळेलाच मी माझ्या पत्नीशी बोललेलो होतो की मला माझ्या भागामध्ये जी आरोग्यसेवा नाही त्यासाठी आपल्याला आपल्या गावांमध्ये जायचं आहे, तिथे काम करायचं आहे. आणि हे जे सगळे प्रश्न आरोग्याचे जे दिसत होते त्यामधला महत्त्वाचा प्रश्न असा होता की मुलं डॉक्टर होतात, शिकतात आणि गावात राहत नाहीत, ते निघून दुसरीकडे जातात, शहरामध्ये जातात. पण माझ्या भोवताली जे काही लहानपणापासून घडत होतं ते बघून मी अस्वस्थ होत गेलेलो. त्या अस्वस्थतेतूनच जे काही संस्कार होत गेले, राष्ट्रसेवा दलाचे संस्कार होते, युवक क्रांती दलाचे संस्कार होते, बाबा आमटेंकडे असलेलं आमचं प्रेरणास्थान होतं. आणि त्या काळात मग 1980ला औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मी मुलांसाठी एक प्रश्नावली लावली होती. काही प्रश्न मुलांना विचारलेले होते आणि ते प्रश्न थेट मला सुद्धा लागू होते. त्यातला एक प्रश्न मी इथे प्रेक्षकांसाठी, बघणाऱ्यांसाठी आणि तुमच्यासाठी मुद्दाम सांगतो. मी असं मुलांना त्यावेळेला विचारलं होतं की वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तुम्ही येता, इथे डॉक्टर होता, तुम्हाला तुमचा स्वतःचा इतिहास काही माहीत आहे का? तुमच्या वेळेला तुमची आई ज्यावेळेला गरोदर होती त्यावेळेला तुमच्या आईने गरोदरपणामधली तपासणी करून घेतली आहे का? चौकशी केली आहे का तुम्ही? तुमच्या आईने त्यावेळेला गरोदरपणामध्ये घ्यायची धनुर्वाताची इंजेक्शन घेतली आहेत का? तुमच्या वेळेला तर तुमच्या आईचं बाळणपण हे कोणत्या ठिकाणी झालं आहे? हे चांगल्या स्वच्छ ठिकाणी झालं का गोठ्यामध्ये झालं? तुमची स्वतःची नाळ ही दगडाने ठेचली का गंजलेल्या वेळाने कापली का स्टराईल ब्लेडने? विचारले का आईला तुम्ही? आणि हे जरी हे सगळं झालं नाही आणि तरी पण तुम्ही जगलात, हा केवळ निवड योगायोग म्हणायचा ना? असाच योगायोग इतरांच्या आयुष्यात आणून द्यायचा का तुम्हाला काही करायचं? मुलांमधल्या संवेदनांना हात घालण्याचा प्रयत्न त्यावेळेला मी केला. असे अनेक प्रश्न विचारले. तुम्ही वार्डामध्ये जाता, पेशंटशी तुमचं काय नातं असतं, रुग्णाशी डॉक्टरचं नातं काय असावं? आणि यातून मुलं भयंकर अस्वस्थ झाली. आणि या अस्वस्थ मुलांचं संघटन 1980 सालचं म्हणजेच हॅलोची औरंगाबादची चळवळ. आणि ती चळवळ मला अभिमान वाटतो की अजूनही चालू आहे. दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी ही मुलं स्वतःहून एक गाव निवडतात, त्या गावामध्ये जातात, आरोग्यसेवा देतात, आरोग्य शिक्षण देतात. आणि जे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रामध्ये 4 भिंतीमध्ये मिळत नाही, तिथला जो झगमगाट आहे, तिथलं जे वरचं बघण्याची प्रवृत्ती आहे ती जाण्यासाठी म्हणून समाज बघायला आम्ही त्यामध्ये शिकवतो. ते गावात जातात, प्रत्यक्ष तिथं दर्शन घेतात आणि मग त्यांना वाटायला लागतं की कुठेतरी आपल्याला याच्याशी आपलं नातं जोडलं पाहिजे. हे माझ्या आयुष्यामध्ये घडलं, मी ते त्यांच्या पुढे मांडलं. मग भारत वैद्य यातनं साकारली का? भारत वैद्य ही संकल्पना जी आली ती भूकंपाच्या नंतर आम्ही अणदूरला काम सुरू केलं. कारण आमची चळवळ सुरू होती 10-12 वर्ष. चळवळीचा उद्देश होता की सामाजिक जाणीवेनं समृद्ध असणारा डॉक्टर तयार झाला पाहिजे आणि समाजामध्ये वैद्यकीय जाणीवा प्रगल्भ झाल्या पाहिजेत. ह्या एकाच उद्देशाने ती चळवळ चालू होती. 12 वर्षातला अनुभव असा होता की यातून सामाजिक जाणीवेने समृद्ध असलेली बरीचशी डॉक्टर मंडळी तयार झाली आणि ती ठिकठिकाणी गेली. 92ला आमची संस्था सुरू झाली आणि 93ला आमच्या किलारी, सास्तूर या भागामध्ये मोठा भूकंप झाला. भूकंपानंतर आमची हॅलोची सर्व डॉक्टर मंडळी, महाराष्ट्र मेडिकल कॉर्पोरेशन सरकारचे काही डॉक्टर, हे आम्ही सगळे एकत्र जमलो आणि आम्ही असं ठरवलं की आता पर्यायी आरोग्य सेवेचं एक उदाहरण आपण या भागामध्ये करून देऊयात. आणि ही पर्यायी आरोग्यसेवा उभा करण्याचा एक प्रयत्न म्हणून भारत वैद्य ही संकल्पना होती. या संकल्पनेमध्येच मुळामध्ये तेव्हाच्या राजनारायण ज्यावेळेला आरोग्यमंत्री होते त्यांनी भारतामध्ये जनस्वास्थ्य रक्षक ही योजना सुरू केली. खरं म्हणजे ही अत्यंत चांगली योजना जी चीनच्या बेअरफूट डॉक्टरच्या धर्तीवरती आधारलेली होती. गावाचं आरोग्य हे गावाच्या हातामध्ये, हे स्वास्थ्य आम्ही आमचं गावाचं घडवू असं म्हणत
लोकांनी गावातूनच तयार झालेला तिथलाच डॉक्टर तयार करणं अशा संकल्पनेतून ती संकल्पना होती. पण दुर्दैवाने ते अयशस्वी झाली होती. आम्ही या संकल्पनेमध्ये ही आणखीन छान पद्धतीने मांडली. आमचा असा सिद्धांतच आहे की 8वी ते 12वी पर्यंत शिकलेली महिला, तिला जर योग्य प्रकारे गावांनी निवडलं, म्हणजे महिला मंडळातून बचत गटातून तिची निवड झाली, तर त्या महिलेला एक 50 दिवसाचं पूर्ण अभ्यासक्रम त्याचा आम्ही तयार केलेला. हा डॉक्टर श्याम आष्टेकरांच्या भारत वैद्य पुस्तकावरती आम्ही केला, म्हणून आम्ही भारत वैद्य हे नाव दिलं लोकांना जवळचं. आता तुम्ही उल्लेख केला बोलता बोलता बचत गटाचा. आता ह्या 3-4 वर्षामध्ये बचत गटाचं काम राज्यभरात खूप मोठ्या स्वरूपात उभं झालेलं आहे. पण आरोग्याशी निगडीत बचत गट असं जे तुम्ही संकल्पना त्यावेळी, म्हणजे ही 10-15 वर्षापूर्वीची कल्पना असावी, ती नेमकी कशातून राबवली गेली आणि त्याच्या मागचं काय गणित काय होतं? मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की भारत वैद्य कार्यकर्ती ही त्या गावातली असते, त्या गावातली ते आरोग्याचे प्रश्न सोडवते. आणि खरं म्हणजे महिलांचे आणि मुलांच्या आरोग्याचे प्रश्न हे 70% असतात आणि पण बाकीचे त्याच्याशी असतात. आर्थिक बाबी निगडीत आहेत का ते जाणून घ्यायचंय मला. आणि मग कारण बचत गट जेव्हा तुम्ही स्थापन केला तेव्हा माझं आर्थिक गणित असावं की महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाव्यात, कुटुंबातही त्यांना काही स्थान असावं, असं काही होतं का? पहिल्यांदा आमच्या डोक्यामध्ये असं होतं की आरोग्याच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ पाहिजे आणि एकीकडे बचत गटासाठी आर्थिक प्रश्न सोडायला एकत्र आलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीची सांगड कशी करायची, म्हणून बचत संघाकडून आरोग्याकडे ही आम्ही घोषणा दिली. आर्थिक प्रश्नांसाठी महिला एकत्र आल्या आणि त्या व्यासपीठावरती आरोग्याचा प्रश्न घेतला. आर्थिक प्रश्नांसाठी कुठे कुठे एका ठिकाणी बचत गोळा करायची आहे, पण जसं हौदाला मध्ये पाणी चाललो आहे, पण त्याचे 2-4 नळ आहेत, त्यातला एक आरोग्याचा नळ आहे की तिथून पाण्याचं आरोग्यातून पैसे खर्च होतात, व्यसनातून पैसे खर्च होतात, अंधश्रद्धेतून पैसे खर्च होतात. ही पण बचत केलीच पाहिजे त्यावेळेला. आणि मग ही बचत करायची असेल तर बचत गटांनी आरोग्यामधलं त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि आरोग्यातल्या सक्षमीकरणाच्या संकल्पनेतून बचत गटाच्या व्यासपीठाचा वापर हा आरोग्याच्या कारणासाठी करणं हा आमचा त्यामधला उद्देश होता. आणि म्हणून या बचत गटाच्या व्यासपीठावर त्या वेगवेगळे विषय नंतर आले. स्त्रियांवरल्या हिंसाचाराचा आला. बचत गटाच्या बैठकीला महिला काही अनुपस्थित राहिल्या. का अनुपस्थित राहत आहेत त्या? तर नवरा दारू पितो, मारतो, जाऊ नको म्हणतो. मग त्याच्याविषयी चर्चा व्हायला लागली. महिलांवरला अत्याचाराचा प्रश्न हा आरोग्याचा प्रश्न म्हणून घेतला गेला. त्यानंतर ज्यावेळेला आमच्या भागामध्ये भूकंप झाल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर झालेलं होतं, खूप मोठ्या प्रमाणात मजूर तिथं आलेले होते कामाला, आणि त्यावेळेला अशी भीती व्यक्त केली जात होती की यामुळं सेक्सुअलिटी वाढेल आणि HIV प्रसार वगैरे होईल. महाराष्ट्र शासनाने आम्हाला एड्स जनजागरणाचा उपक्रम दिला होता. आम्ही या उपक्रमावरून आठवलं की महाराष्ट्र शासनाने तुमच्याकडनं आरोग्य विमा योजनेच्या संदर्भात सुद्धा खूप मोठा गायडन्स घेतलाय. खरं पाहता तुम्ही त्याचे पायोनियर आहात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याविषयी आपल्याला बोलायचं पण वेळ कमी आहे. मला आणखीन एक जाणून घ्यायचं आहे की एकीकडे आम्ही असं उदाहरण समाजामध्ये बघतो आणि एकीकडे मुलं, आजकालची जी तरुण पिढी आहे ती 10-10 वर्ष शिक्षण, पालकही त्याच्यावर खूप मोठा पैसा खर्च करतात, त्यांची सगळी शिक्षणाची आर्थिक गणितं आणि सगळे वेगळ्या पद्धतीनं चाललेलं समाज जेव्हा बघतो तेव्हा तुम्ही स्वतः डॉक्टर म्हणून, एक माणूस म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडनं कसं बघता? वास्तविक पाहता हे मी वाक्य जे वापरतो याची अतिशयोक्ती नाही, पण ग्रामीण भागामध्ये मृत्यू हा उपचारापेक्षा स्वस्त येते. लहान जन्मलेल्या मुलाला जर समजा काही व्यंग असलं तर त्याच्यावरती उपचार करायचा असेल तर त्याला 15-20 हजाराचा खर्च येतो. तो कुठून करायचा? वृद्धापकाळामध्ये खर्च करायला पैसे नसतात. पैशाची पर्यायी व्यवस्था कशी करायची? आणि बचत गटातून ज्यावेळेला दिलेल्या कर्जाची आम्ही छाननी केली तर आता आमच्या लक्षात असं आलं की 30 ते 35% कर्ज हे आरोग्याच्या कारणासाठी आहे. मग याला काय पर्याय शोधायचा, म्हणून आम्ही त्याच्यासाठी आरोग्य विमा योजना सुरू केली. 200 रुपयाचा वर्षाचा हप्ता भरला तर 5,000 रुपयापर्यंतचा आरोग्याचा खर्च नवरा, बायको आणि 2 मुलांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी देते. आणि ही आरोग्य विमा योजनेमध्ये आम्ही गेल्या 4 वर्षापासून 3 ते 4 हजार कुटुंबांना सामावून घेतलेला आहे आणि त्यातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे या प्रश्नांची उत्तरं लोकांमधून शोधत शोधत आपल्याला घ्यायची असतात. आता जो तुम्ही दुसरा जो म्हणजे हल्लीचे डॉक्टर जे आहेत, तरुण मुलं, त्यांना फ्रस्ट्रेशन येणं इतकं स्वाभाविक आहे. 10-10 वर्ष सतत शिकायचं, खूप अभ्यास करायचा, भरपूर पैसा त्याच्यात खरं म्हणजे गुंतवायचा. मी तुम्हाला आता जो मुद्दा आमचा मांडतोय की हॅलो मेडिकल फाउंडेशनची आरोग्याचे प्रश्न सोडवण्याची जी भूमिका आहे ही जी आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअरची, सर्वांगीण आरोग्याची आहे. आणि त्यासाठी म्हणून मग सर्वच अंगाने हा सगळा विचार केला पाहिजे. ज्यावेळेला तरुण मुलं डॉक्टर होतात, कोणत्या प्रकारचा डॉक्टर कोणत्या गावात पाहिजे? आम्ही असं म्हणतो की 1001 लोकसंख्येचं गाव आहे तर त्या ठिकाणी भारत वैद्य कार्यकर्ती पुरे झाली ना, की जिला आज राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये मनमोहन सिंगांनी आशा नावाची जी कार्यकर्ती केलेली आहे ती, आणि भारत वैद्य हे जवळचं मॉडेल आहे एकदम. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने आरोग्य मित्रचा जो प्रमाणपत्र कोर्स केलेला आहे तो भारत वैद्यच्या वरती अवलंबून आलेला आहे. मी त्या कमिटीचा चेअरमन आहे, इम्प्लिमेंटेशन कमिटीचा. तर गावामधल्या आरोग्य सेवेला तिथली कार्यकर्ती 5,000-10,000 लोकसंख्येच्या ठिकाणी 2-3 वर्षाचा कोर्स केलेले डॉक्टर्स पाहिजेत.
तालुक्याच्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर पाहिजे, ही रचनाच व्यवस्थित जर बदलली तरच हे प्रश्न सुटतील. आपण उगीच म्हणायचं की डॉक्टर तिथं जात नाही. डॉक्टर जाऊन काय करायचं? एमबीबीएस डॉक्टरनी 1000-2000 लोकसंख्येमध्ये, त्याचं काम आहे 30,000 लोकसंख्येमध्ये काम करायचंय. ही अशी व्यवस्था आणि रचना केली तर हा प्रश्न सुटेल. आणि मुळामध्ये डॉक्टरांच्या पुढे ही सगळी दिली प्रलोभनं ती ठेवलेली असतात. त्याला पण मागे बघायला शिकवलं पाहिजे. त्यांनी मागे आपल्या समाजाकडे बघितलं पाहिजे, हे प्रश्न काय आहेत ते. हे व्यवस्थापन नीट झालं की मग हा तरुण वर्ग जात नाही असं सुटेल. आणि तिथे सुद्धा पायाभूत सुविधा नाहीत. शासनाच्या याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राकडे त्याला जायचंय, तिथे पाण्याची सोय पाहिजे, शिक्षणाची सोय पाहिजे, त्याच्या कुटुंबाची सोय पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, औषधं पाहिजेत, बजेट वाढलं पाहिजे तिथलं. हे एकीकडे झालं तर तरुण वर्ग त्या ठिकाणी जाईल. पण तरुण कसं वर्ग आहे जाणार डॉक्टर, नाही असं म्हणणार एकंदरच नाही. या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही आरोग्य व्यवस्थेत आपल्या राज्याची आणि देशाची एकूण जी आरोग्य व्यवस्था आहे त्या सगळ्याच गोष्टीचा एक थोडक्यात धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलाय. जसं बाबा आमटेंनी काम उभं केलं, त्यांना साधना त्यांनी तितकंच तोला मुलाचं सहकार्य दिलं आणि एवढं मोठं काम ते उभे करू शकले, तसंच सहकार्य तुमच्या पत्नी डॉक्टर शुभांगीने तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हा दोघांनाही आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण 9:30च्या बातम्यात आलात. अनेक धन्यवाद. नमस्कार. आता वळूया पुढील बातम्यांकडे. राज्य वीज वितरण कंपनीला वितरणातल्या हानीत घट करण्यात यश आलं आहे. गेल्या वर्षी महावितरणला 28.5% हानी होत होती. ही हानी यावर्षी 22.35